नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आज खरी गरज होती आणि म्हणूनच येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला होता आणि आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी घेतलेला निर्णय आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या जवळच्या काही सहकाऱ्यांना या महानगरपालिकेचे सदस्य म्हणून पाठवायला मला नक्की आवडेल। नक्कीच समाजाचं काम करताना कुठेही स्वार्थ न बघता कायम समाजाचं काम बघितलेलं आहे, त्यामुळं समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज जो काय आहे तो समाजामुळे आहे। म्हणून मराठा समाज हा नेहमी नवी मुंबईतला मराठा समाज माझ्या सोबत आहे याची आज आपण सर्वांनी खात्री पाहिजे। नक्कीच मी आपल्या भाषणात पण सांगितलं की साहेब, तुम्ही जशा भूमिपुत्रांसाठी ही घरं कायम करण्याचा प्रयत्न केला तसंच आमच्या माथाडी कामगारांची घरं आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करावी आणि त्यासाठी खरा हा लढा असेल माझा तो नक्की त्याच्यासाठी असेल, कारण त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबातून मी येतोय आणि नक्कीच हा न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल। पालिकेच्या निवडणुकीमध्ये या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना महायुतीचा भगवा ध्वज नक्की फडकवणार। कुठल्याही घराणेशाहीचा ध्वज फडकवण्यापेक्षा महायुतीचा भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही नक्की फडकवू। नक्कीच या जनतेनं मला खरं प्रेम दिलंय। मी फेस आणण्यापेक्षा जनतेनं आता ठरवलेलं आहे की ही घराणेशाहीची 10 तोंड आता थांबवायची आहेत आणि हा घराणेशाहीचा रावण आता एकदाच संपून टाकायचा आहे, असं या महानगरपालिकेमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवू।